नमस्कार मित्रांनो, आज 2 मे आणि लपंडाव या मालिकेत आज आपण पाहणार आहोत की सखीने मनस्विनीची परीक्षा घेतली आहे आणि त्यात सखीला समजलंय की घरात जी बाई आहे ती सखीची खरी आई नसून तेजस्विनी कामत आहे। मग सखीने केलं तरी काय, बघूया आजच्या भागात। आजचा भाग खूप छान आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि मित्रांनो, जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो। सखी या मनस्विनीला विचारते, तूच सांग मला, कोण आहेस तू? तर ही मनस्विनी सखीचा हात पकडते आणि फोटो फ्रेम जवळ नेते। तोच फोटो फ्रेम ज्यामध्ये सखीची खरी आई कान्हा आणि सखी असतात। त्या फोटो फ्रेम कडे बघत ही मनस्विनी आता स्माइल करते आणि ती सखीला म्हणते, सखी बघ, त्या फोटो मध्ये तुझ्या शेजारी जी उभी आहे ना, ती मीच आहे, तुझी आई, तुझी खरी आई। तर इथे आता सीन शिफ्ट होतो। अपर्णाने कान्हाला म्हटलं असतं की तिला तेजस्विनीला भेटायचंय, तर कान्हा म्हणतो, अगं आई, मी तुमची भेट नाही घडवून देऊ शकत आता। तर अपर्णा विचारते, का बरं, काय झालंय? तर आता कान्हा सांगतो, अगं ते आता कुठे आहेत ना याचं मला सुद्धा माहिती नाहीये, मी शोधतोय त्यांना। आता अपर्णा काळजीपोटीच विचारते, सापडेल ना? कान्हा म्हणतो, हो सापडेल ना। आणि ती मनस्विनी जी त्यांच्या रूपात आता तिथे कामत घरात आहे, तिला मी तिच्या कर्माची शिक्षा मिळवून देईल। इथे आता सीन शिफ्ट होतो आणि ही मनस्विनी सखी समोर इमोशनल ड्रामा करते आणि म्हणते, इतकी वर्ष मी तुझ्या आठवणीत काढली ग, याच आशेवर की कधीतरी माझी सखी मला भेटेल। 24 तास 1440 मिनिटे आणि 86,400 सेकंड्स, बापरे। सखी, इतका वेळ डोक्यात फक्त आणि फक्त तुझाच विचार असायचा। सगळं एक्सप्लेन करत असते ही मनस्विनी आता सखीला। सखीच्या डोळ्यात आता पाणी येतं आणि ही मनस्विनी मुद्दामच म्हणते, बाळा, मला कल्पना आहे, तू आता ज्या परिस्थितीतून जातीयस ना, मी समजू शकते ग। कारण मनाला ठेच लागलेला माणूस कोणत्याच गोष्टीवर इतका सहजासहजी विश्वास ठेवेल शक्यच नाहीये, आणि म्हणून तर तू माझ्यावर संशय घेतलास ना, कळतंय अगं मला। असं म्हणत ही मनस्विनी सखीच्या खांद्यावर हात ठेवते। सखीचं लक्ष नसताना हात सुद्धा झटकते ती बघा। त्यानंतर आता सखीला खरंच गिल्ट वाटत असतं आणि ती आता म्हणते, सॉरी आई, खरंच सॉरी। अगं, माझं डोकं सध्या भानावरच नाहीये, मला काहीच नाही समजत आहे काय करायचं। सखी सध्या सॉरी तर म्हणते, पण नंतर सखी परीक्षा घेणार आहे या मनस्विनीची, तर बघत राहा। इथे आता सीन शिफ्ट होतो आणि अपर्णा कान्हाला म्हणते, अरे कान्हा, तू मगाशी म्हणालास ना तुझं लग्न झालंय, कोणाशी झालंय लग्न? कोण आहे माझी सून? आता कान्हा म्हणतो, खऱ्या तेजस्विनी कामतची मुलगी सखी कामत। अपर्णा आता खूपच खुश होते आणि कान्हाला म्हणते, काय, खरंच सखी? आणि त्यानंतर अपर्णाला आठवतं बरं का, आणि अपर्णा म्हणते, वा, खूपच छान, कशी दिसते रे ती आता? म्हणजे ती लहान असताना मी तिला बघितलं होतं, आपल्या घरात कधी आली नाही ती, पण मला तिला आता बघायचंय रे एकदा। तर मित्रांनो, कान्हाला आठवतं की अपर्णाने ऑलरेडी सखीला हॉस्पिटलमध्ये बघितलंय, पण कान्हा त्याच्या आईला हे सांगत नाही। कान्हा त्याच्या आईच्या थोडा बाजूला जातो आणि मनात म्हणतो, अगं आई, तू तिला पाहिलंयस, फक्त तुला हे माहिती नाहीये की ती तुझी सून आहे। मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि ही मनस्विनी काय करते बघा। सखी आता बिचारी रडत असते, तर ही मनस्विनी मुद्दाम सखीला म्हणते, अगं सखी, अशा वेळेला काय करायचं असतं, डोक्यात कोणतेच विचार ठेवायचे नसतात आणि मनाला विचारायचं असतं, आणि आपलं मन जे उत्तर देईल ते स्वीकारायचं। पण आता सखी म्हणते की नाही, आता मला माझ्या मनाला काहीच विचारायचं नाहीये। तर ही तेजस्विनी सुद्धा रडण्याचं नाटक करते। आता सखी या मनस्विनीचा हात धरते आणि म्हणते, तू आहेस ना ग आई माझ्यासोबत? आता सखीला सुद्धा ही खरी तेजस्विनी कामतच वाटत असते जी समोर उभी आहे। तर त्यानंतर काय होतं, ही मनस्विनी सखीला म्हणते, हो बाळा, आहे मी। सखीच्या डोक्यावरून वगैरे हात फिरवते। आता सखी म्हणते, बरं, मग आता मला बरं वाटतंय। आणि आता ही मुद्दामच सखीला टोमणा मारते आणि तिला त्रास व्हावा म्हणून तिला म्हणते, बरं सखी, मला एक सांग, हा जो फोटो मध्ये हा जो कान्हा आहे, ही मनस्विनी फोटोकडे बघत असते। कान्हा म्हटल्यावर ही मनस्विनी पॉज घेते, स्माइल करते आणि मुद्दामच ती सखीकडे बघत म्हणते, तिला त्रास व्हावा म्हणून, म्हणजे हा जो कबीर आहे, या कबीरचं काय करायचं ठरवलंयस तू सखी? आता सखीला कबीर हे नाव ऐकून खूपच त्रास होतो। सखी त्या फोटोकडे बघते कान्हाच्या आणि तिला खूप त्रास होतो आणि ती रडतच तिथून निघून जाते। आणि आता ही मनस्विनी सखीला हाक सुद्धा मारते सहजच, तिला तर हेच हवं असतं, पण ती सखीला त्रास देण्यासाठी सगळं करते। त्यानंतर सखी निघून गेल्यावर ती कान्हाच्या फोटोकडे बघते आणि त्यानंतर कान्हाच्या फोटोकडे बघून ही मनस्विनी विचित्र अशी स्माइल करते। इथे आता सीन शिफ्ट होतो, अपर्णा कान्हा जवळ येते। कान्हा गप्प असतो म्हणून अपर्णाच विचारते, कान्हा, मला भेटवशील ना तिला?
कान्हा म्हणतो हो भेटवेल ना, लवकरच भेटवेन. तर आता अपर्णा म्हणते लवकर म्हणजे काही अडचण आहे का? तर आता कान्हा म्हणतो अगं आई सध्या ती माझ्यावर नाराज आहे. तर आता अपर्णा स्माइल करते आणि कान्हाला म्हणते अरे प्रेमात हा रुसवा फुगवा असतोच, प्रेम म्हटलं की नाराजी आलीच. पण मला खात्री आहे त्या कान्हाची राधा त्याच्यावर फार वेळ रुसून राहणार नाही आणि तू लवकरच तिची समजूत घालशील आणि तिचा राग आणि रुसवा दोन्ही घालवशील. आता कान्हाला हे ऐकून थोडं बरं वाटतं आणि त्याला एक होप मिळते. त्यानंतर अपर्णा कान्हाला म्हणते एकदा का हे सगळं झालं की तू आहे ना तिला घरी घेऊन ये आपल्या. मला माझ्या सुनेची पावलं आपल्या या घरात हवी आहेत उमटलेली. त्यानंतर अपर्णा तिथून निघून जाते आणि कान्हा त्याच्या हाताकडे बघतो. त्याच्या हातावर आता हडकुंड बांधलं असतं. त्याला सखीची आठवण होते आणि तो सखीला लगेच कॉल करतो. सखी तिच्या खोलीत असते. सखीचा फोन रिंग होतो. सखी आता तिचा फोन बघते तर कान्हाचा कॉल असतो. पण आता सखी काय करते, कान्हाचा फोन ती कट करते. इतकंच नाही तर ती कान्हाला ब्लॉक लिस्ट मध्ये टाकते, कान्हाला ब्लॉक करून टाकते. तिने आता ठरवलंच असतं की तिला तिच्या आयुष्यात कान्हा. बघा मित्रांनो आता काय होतं, वेदू सखीला खूप महत्वाची गोष्ट लक्षात आणून देणार आहे. आता वेदू सखीच्या खोलीत येते आणि आता सखी रागातच असते थोडी. वेदू आता सखीच्या खोलीत एंट्री घेत म्हणते बापा बापा हे तर उन्हाळा कमी आणि भट्टीत जास्त वाटत आहे ताई मला. ताई एवढं ऊन आहे ना म्हणून तुमच्यासाठी स्पेशल शरबत करून आणलंय. आणि वेदू आता मुद्दामच सखीचा मूड चांगला करण्यासाठी फालतू जोक्स मारत असते. तर आता वेदू म्हणते ताई अर्ज किया है तुम्हाला सहनभाव उन्हाळा, तुम्हाला सहनभाव उन्हाळा म्हणून वेदूने टाकलाय सरबतात वाडा. त्यानंतर ही वेदू म्हणते सखीला ताई माझ्या हातचा वाडा टाकून स्पेशल सरबत बनवलाय तुमच्यासाठी, तुम्ही एकदा पिऊन बघा, तुम्ही मला हे सरबत पुन्हा पुन्हा मागाल बघाच तुम्ही. सखी आता ऑलरेडी रागात असते आणि तिचा सगळा राग ती वेदूवर काढते. वेदूला ती म्हणते तुला कळत नाही का मला नकोय सरबत, मी तुला सांगितलं होतं का आणायला नाही ना, मग का आणलं सरबत. आणि काय ग किती बडबड करतेस तू, तू थोड्या वेळ शांत नाही बसू शकत का, प्रत्येक वेळी काहीतरी अननेसेसरी इन्फॉर्मेशन देत असतेस. तर सखीला पहिल्यांदा आपण इतक्या जोरात ओरडताना बघितलंय. सखी आता खूपच ओरडते वेदूवर आणि बेडवर जाऊन बसते. तर आता वेदू गप्पच बसते, तिची मान खाली टाकते, बिचारी तिथंच अशी गप्प उभी असते. तर आता सखीला एकदम रिअलाइज होतं की आपलं चुकलंय, आपण कोणाचा राग कोणावर काढतोय. तर सखी आता सॉरी म्हणते वेदूला. तर वेदू म्हणते घ्या सॉरी कशाला म्हणताय तुम्ही, अरे माझंच डोकं खराब आहे. तुम्हाला सांगते लहानपणीपासून आमच्या विदर्भात एक वेळा तरी उन्हाळ्यात बर्फ पडेल, माझी बडबड काही संपणार नाही हा, असं म्हणत आता ही वेदू हसते सुद्धा स्वतःवरच. त्यानंतर वेदू सखीला म्हणते पण ताई मी तुमचं जितकं बोलणं ऐकून घेते ना, जितकं मी बोलत आहे तितकं मी तुमचं बोलणं सुद्धा ऐकून घेऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला कधीही मन मोकळं करायचं असेल तर मला बिनधास्त सांगा. सखी आता वेदूकडे बघते. वेदू म्हणते आता दोस्त आहे की नाही आपण, हे पिक्चर मध्ये कसं म्हणतात. आणि हिचा परत ड्रामा सुरू होतो वेदूचा आणि ती म्हणते ते फिल्मीत कसं म्हणते दोस्ती मे नो सॉरी नो थँक्यू रे सखी ताई. आणि त्यानंतर ही हसते. आणि बघा ही वेदू काय करते आता, सखी आता थोडी टेन्शन मध्येच असते. तर त्यानंतर वेदू सखीला सरबत देते आणि म्हणते सखी ताई आपल्या घरात जे काही होत आहे ना त्याच्यावरून मला एक पिक्चरच आठवला बघा. सखी विचारते कुठला पिक्चर. तर आता वेदू हे फेकतच असते ही गोष्ट. तर वेदू म्हणते ते तो आपला आहे ना तू ने मुझे पहिचाना नाही, हा पिक्चर. तसा कोणताच पिक्चर नसतो. या वेदूला सखीच्या मनात काहीतरी टाकायचं असतं जे सखीच्या फायद्यासाठीच असतं. तर बघा काय होतं, सखी आता वेदूला म्हणते कोणता पिक्चर. तर आता वेदू म्हणते आहे आम्ही एकीने गावाकडल्या जत्रेत पाहिला होता, तुम्ही शहरातल्या लोकांनी नसेल पाहिला. ते महत्वाचं नाही, महत्वाचं काय आहे पिक्चरची कथा. पुढे आता ही वेदू सांगू लागते ताई पिक्चर मध्ये आहे ना 2 जुळे भाऊ होते, एक चांगला एकदम संत आणि दुसरा हरामी, अशी म्हणते ती डायरेक्ट. सखी एकदम आश्चर्याने बघते. तर आता ही वेदू म्हणते सॉरी ताई पण आता हरामी माणसाला हरामीच म्हणणार ना, त्याला काय संत म्हणणार आहे. पुढे आता वेदू सांगू लागते नंतर काय होते तर जो दुसरा बदमाश भाऊ असते ना त्याला पाहिजे असते जायदाद आणि दौलत. ते मिळवण्यासाठी त्यानं काय केलं असं बरं. आता सखी सुद्धा नीट ऐकू लागते आणि विचार करू लागते. त्यानंतर वेदू आता पुढे म्हणते तो जो वाईट भाऊ आहे ना तो सगळ्यांसमोर चांगल्या भावाला खोटं पाळते ताई आणि मग चांगल्या भावाचं सोंग घेऊन घरात राहायला लागला. सखी आता यावर विचार करत असते. वेदू आता हे सगळं मुद्दाम करत असते सखीच्या लक्षात यावं म्हणून. आता वेदू पुढे म्हणते पण घरातले बिचारे सगळे भोडे भाबडे, त्यांच्या लक्षातच येत नाही. त्यांचा विश्वास बसला ना त्या वाईट भावावर. ताई तुम्हाला सांगते जोड्या भावंडाची गोष्टच वेगळी असते, अलगच असते. नको बाप्पा जोडे भावंड नकोच. मला तर आज पण रडू येते त्या पिक्चरची स्टोरी ऐकली तर. हो बाप्पा असं सगळे ही वेदू मुद्दामच सखीच्या डोक्यात
डोक्यात टाकते आणि नंतर म्हणते जाऊ द्या, माझी बडबड काय सुरूच राहते, तुम्ही संपवा हे सरबत आणि काही लागलं ना तर मला हाक मारा, बाहेरच आहे मी, काळजी घ्या हा तुम्ही, असं म्हणत सखी निघून असं म्हणत ही जी वेदू आहे यांची मेट ती निघून जाते. पण आता सखीच्या डोक्यात ते शब्द फिरत असतात जे वेदूने म्हटलं असतं आणि एकदम आता सखीच्या लक्षात येतं की आपलं पण काहीतरी चुकत आहे. आपण फक्त तिच्या बोलण्यावर म्हणजे मनस्विनीच्या बोलण्यावर लक्ष द्यायला नाही पाहिजे, पण स्वतःच तिची परीक्षा घ्यायला पाहिजे. आता सखीच्या लक्षात येतं आणि सखी आता म्हणते आता शब्दांची नाही कृतीची परीक्षा घेणार आहे मी. आणि आता सखी तसंच करते आणि ही मनस्विनी पकडल्या सुद्धा जाते. इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हा किरणला भेटायला गेला असतो. तर कान्हा आता त्याच्या मनाची व्यथा सांगतो त्याच्या मित्राला आणि म्हणतो काय करू यार, सखी फोनच नाही उचलत आहे माझा. तर किरण म्हणतो बरोबर आहे ना, किती दुखावली गेली ती. अरे कबीर, मुली एकदा दुखावल्या गेल्या ना की पटकन माफ करत नाही. इकडे सखी तर इकडे ती जान्हवी, ती पण माझ्याशी बोलत नाहीये, तिने मला ब्लॉक केलंय. कान्हा म्हणतो ते होणारच होतं, सुख्याबरोबर ओलही जळणारच. कान्हा आता खूप टेन्शन मध्ये असतो. आता किरण हे बघतो आणि म्हणतो तुला आठवण येते का खूप तिची. तर कान्हा म्हणतो आठवण यायला तिला विसरायला तर हवं ना, असा एक क्षण नाहीये ज्या क्षणात सखी नाहीये. सकाळी उठल्यापासून डोळे उघडल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत डोळे बंद करेपर्यंत माझ्या डोळ्यासमोर कायम सखीच असते रे. ती माझ्या आयुष्यात आल्यापासनं आम्ही एकमेकांपासून कधी दूर राहिलोच नाही. किरण आता कान्हाला म्हणतो कबीर मी समजू शकतो, पण आता काय करणार आपण. तर कान्हा म्हणतो मला सखीला भेटायचंय. किरण म्हणतो काय तू वेडा झालायस का, कसं भेटणार. कान्हा म्हणतो ते मला नाही माहिती, पण मला सखीला भेटायचंय. तर आता किरण कान्हाला समजावून सांगतो आणि म्हणतो पण तू भेटून काय करणार आहेस, तू भेटल्यावर ती पुन्हा तुला तोच प्रश्न विचारेल, हे सगळं का केलंस, मला का धोका दिलास, फक्त आणि फक्त पैशांसाठी. कबीर तेव्हा तू तिला काय उत्तर देणार आहेस. हे जे काही झालंय ना त्या मागचं खरं कारण तिला माहितीच नाहीये. त्यावर आता कान्हा म्हणतो मी तिला सांगू पण शकत नाही, माझं ध्येय मी इतक्यात सखी समोर नाही आणू शकत. मी माझ्या बाबांचा सूड घ्यायला त्यांच्या आयुष्यात शिरलोय, हे तिला कसं सांगू मी. विश्वास करेल का ती माझ्यावर, आणि पटेल तरी कसं तिला. त्यानंतर पुढे आता कान्हा म्हणतो सध्या तर हे महत्वाचं आहे, तिला हे सांगावं लागेल की तिच्या घरात जी राहतीये ती तिची खरी आई नाहीये तर मनस्विनी आहे, म्हणजे सरकार आहे. किरण म्हणतो हो तू सांगशील सुद्धा, पण सखी तुझ्यावर विश्वास करेल का. त्या दिवशी पाहिलंच ना त्या सरकारने कसा स्वतःचा पटापट खरेपणा सिद्ध केला, तेही सगळ्यांसमोर. त्यामुळे त्या घरात जी बाई आहे ती सरकार आहे हे सिद्ध करणं अवघड आहे कबीर. पुढे आता किरण म्हणतो हा पण जर सखीची खरी आई तेजस्विनी कामात जिवंत असते ते खरं खोटं करता आलं असतं, पण आता त्याची शक्यता नाहीये. कान्हा म्हणतो का शक्यता नाही, ते जिवंत असण्याची शक्यता का नाहीये. त्यावर किरण म्हणतो अरे कबीर एवढ्या उंचावरून खाली पडल्यावर कोण जिवंत राहतं. कमॉन, तू उगाच इमोशनल विचार करू नकोस, प्रॅक्टिकल विचार कर. त्यावर आता कान्हा म्हणतो किरण हे जग इमोशन्स वरच चालतं. आता तूच बघ ना, इतक्या वर्षांनी एक आई तिच्या मुलीला भेटते, ते दोघींमध्ये खूप चांगले क्षण जातात आणि अचानक तिची आई गायब होते. देव एवढा निष्ठुर नाही आहे रे, माझी बाबांवर श्रद्धा आहे आणि या एका सत्तेचं बोट धरून मी सत्यतेच्या जंगलात जायला तयार आहे, शिरायला तयार आहे. तू विचार कर ना कबीर. कान्हा म्हणतो अरे जर त्या जिवंत नसतील तर त्यांची बॉडी सापडेल, आणि जर त्यांची बॉडी नाही सापडली तर मी तुला म्हणालो ना माझा बाबांवर विश्वास आहे, त्यांच्यावर श्रद्धा आहे, तर मी सबुरीने वाट बघायला तयार आहे. तर कान्हा आता किरणला म्हणतो बाबा नक्कीच न्याय करतील. किरण म्हणतो तू पुन्हा वेळ वाया घालवतोयस सखीच्या आईला शोधण्यात, मा आधीच नाराज आहे. तर कान्हा म्हणतो मग माझी बायको पण नाराज आहे, काय करायला हवं मी. पुढे आता कान्हा किरणला म्हणतो त्या सरकारने जर माझं उद्या काही बरं वाईट केलं तर माझ्या बरोबर तिच्या आईने असावं, इतकंच वाटतं मला, दॅट्स इट, आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. त्यानंतर कान्हा लगेच त्याचा फोन काढतो आणि इन्स्पेक्टर देसाईला कॉल लावतो, जे सिनियर इन्स्पेक्टर असतात. कान्हा इन्स्पेक्टर देसाईला सांगतो की कान्हाला त्यांना भेटायचं आहे. तर बघा मित्रांनो इथे आता काय होतं, सखीचा प्लॅन रेडी असतो. सीन शिफ्ट होतो. वेदू आता सखीसाठी ऑमलेट घेऊन येते आणि म्हणते सखी ताई तुमचं ऑमलेट रेडी आहे ना. सखी म्हणते वेदूला अगं मला नकोय, तू जाऊन ये आईला देऊन ये, तिचा नाश्ता अजून नाही झालाय. वेदू म्हणते काय, पण ते आता मला म्हणत होत्या की त्यांना फळं पाहिजे. त्यावर आता सखी म्हणते अच्छा तिला सांग घरातली सगळी फळं संपली आहेत आणि आता मार्केटमध्ये जायला कोणाकडे वेळ नाही आहे ना, तर सखीताई ऑनलाईन ऑर्डर करेल म्हणा. हे डिलिव्हरी आली की आपण देऊ तिला फळं, पण आता तिला हा नाश्ता नेऊन दे, ऑमलेट देऊ नये, म्हणजे ती उपाशी नको राहायला. त्यावर आता वेदू म्हणते बाप्पा सखीताई फ्रीज मध्ये लागन तेवढे फळं आहे. पण सखी आता डोळे काढते वेदूवर आणि त्यानंतर वेदूच्या लक्षात येतं. तर वेदू म्हणते बरं देते नेऊन. तर हा सखीचा प्लॅन असतो, सखीची परीक्षा असते.
तर सखीला आठवतं आणि सखीला ते भासच होतो. काही दिवस आधी जेव्हा सखीच्या खऱ्या आईने तिला मोदक बनवायला सांगितले होते, शिकवले होते, तेव्हा सखीने तेजस्विनीला म्हटलं असतं तिच्या खऱ्या आईला की आई तुम्हाला मोदक बनवायला शिकवले, चल आता मी मस्त तुला ऑमलेट बनवायला शिकवते, आणि तेही मशरूम टाकून फुल सखी स्टाईल. त्यावर तेजस्विनीने म्हटलं असतं ऑमलेट काय करते सखी तू? अगं आज रामनवमी आहे ना, त्यात आज गुरुवार आहे, मी सोमवार आणि गुरुवार पाडते बाबा आणि तूही पाडत जा. सखी आता त्यावर हसते. तर तेजस्विनीने तेव्हा म्हटलं असतं अगं सखी तुझं लग्न झालंय आता, काय लहान मुलीसारखी वागतेस, ठेवते अंडे. सखीने तेव्हा सॉरी म्हटलं असतं आणि सखीला तर हे एकदम आठवतं. त्यानंतर सखी म्हणते स्वतःला प्रेझेंट मध्ये आई सोमवार आणि गुरुवार पाडायची, सोमवार आहे, आज जर तिने ऑमलेट खाल्लं नाही तर ती माझी खरी आई, आणि जर तिने ते ऑमलेट खाल्लं तर कान्हा जे म्हणत होता तेच खरं आहे. त्यानंतर सखीच्या आता परत लक्षात येतं आणि सखी म्हणते अरे यार कान्हा नाही कबीर. सखी आता परत चिडते कान्हावर, कान्हा तिथे नसताना सुद्धा. असो इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हाला इन्स्पेक्टर देसाई भेटायला येतात आणि विचारतात बोल कबीर माझ्याकडून तुला काय मदत हवी आहे. तर कान्हा म्हणतो सर, कान्हा सखीच्या आईचा फोटो दाखवतो आणि म्हणतो ह्या तेजस्विनी कामात आहेत आणि 17 एप्रिलला त्या भानवड दरीत कोसळल्या होत्या, पण पुढे काय झालंय ना ते कळलंच नाही. त्या सापडल्या नाही सापडल्या, त्यांची बॉडी सापडली नाही सापडली, काहीच कळलं नाही. सर प्लीज एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जरा लक्ष द्या या केसवर. काय जर बॉडी सापडली नाही तर त्या जिवंत असेल, आणि जर त्यानंतर कान्हा थांबतो आणि म्हणतो असो प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज याची दक्षता घ्या. त्यावर आता हे इन्स्पेक्टर म्हणतात शोधूया, पण काय योगायोग आहे ना, तेजस्विनी कामत यांचे मिस्टर सुद्धा माथेरानला दरीत कोसळले होते, तेव्हा त्यांची केस मीच हँडल करत होतो. ते चेहरा ओळखू येऊ नये इतका चेहरा त्यांचा चेंदामेंदा झाला होता. पुढे आता हे इन्स्पेक्टर देसाई म्हणतात असो मी माझ्या टीमला पाठवतो तिथे त्या भानवड दरीजवळ, बघू काय हाती लागतंय ते. कान्हा म्हणतो थँक्यू सो मच. कान्हाला आता तितकंच बरं वाटतं. कान्हा त्याच्या परीने सगळे प्रयत्न करत असतो. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो, पण उद्याचा भाग इतका इंटरेस्टिंग आहे. सखीने सांगितल्याप्रमाणे वेदूने आता ऑमलेट नेऊन दिलं असतं या मनस्विनीला, आणि ही मनस्विनी मस्तपैकी ऑमलेट खात असते. सखी आता हे सगळं लपून बघते आणि सखीच्या लक्षात येतं की ही तिची खरी आई नाहीये. तर दुसरीकडे आता कान्हाला म्हणते बस झाला आता सरकारचा विषय संपून टाक. तर कान्हा म्हणतो काय करायचं, म्हणायचं काय तुम्हाला. तर आता कान्हाला म्हणतात तिचा खून कर, तेही अपर्णासमोर. मित्रांनो माझं सुद्धा डोकं फिरलंय वाटतं. कान्हाला जेल सुद्धा होऊ शकते हे सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही. असं आता बघूया येणाऱ्या एपिसोड्स मध्ये काय होणार आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.